माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. बरोबर बरोबर, तुम्ही होय माना नाही तर नाही माना. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. हा माणसाचा नियम आहे. पण देवाचा एक नियम आहे, जो जास्त धावा करेल त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं. नाही नाही तुम्ही नाही म्हणूच नका, तुम्ही पुरावा आहे. देवाची ती खून आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पडे चिरा संसाराच्या, त्याला पुरावा आहे माझ्याकडे. मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळे झालं. तुकोबारींनी भजन केलं, संसाराचं वाटुळे झालं. जनाबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळे झालं. सखूबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळे झालं. माऊलींनी भजन केलं, संसार झाला नाही. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटुळ करतो. अय भजनी मंडळ, आणि देवाजवळ टाळच वाजवालं की, आणि देवाजवळ काही न्याय नाही. आणि देवाजवळ काही न्याय नाही. जन बायको पळवली, त्याच्या भावाला सोन्याची लंका. आणि सक्का जोडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. महिला मंडळ, 5 पती असताना सुद्धा द्रौपदीनं कर्णाकडे बघितलंच तरी सुद्धा द्रौपदीचं नाव पतिव्रतीच्या यादीत नंबर 1 ला. आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन उभी राहिली, यादीत कुठं नाव नाही. हाय कुठं उर्मिलेचं नाव? उर्मिलेचं नाव, उर्मिलेचं नाव जाऊ द्या, उर्मिला कोण हेच लोकांना माहित नाही. काय करता आपण? एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात त्याला खाण्याचं भान नाही. 7 खंडे अन्न हाणून सुद्धा दुर्वास उपाशी. आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्यासी नाही. आणि कृष्णाला 16,108 बायका, गडी ब्रह्मचारी. म्हणजे देवाजवळ काही न्याय नाही. आणि देव काय कुणाला काय खाऊ देत नाही. म्हणजे जिथं दात आहे तिथं चणी नाही, आणि जिथं चणी आहे तिथं दात नाही. ज्याला लाख रुपयाचा बेड झोपायलाय त्याला झोपच नाही. आणि ज्याला पडल्या पडल्या झोप लागते, झोपायला साठी त्याला संतरंजी नाही. ज्याला पंचपक्वान्नाचं ताट खायलाय त्याला भूकच नाही. आणि ज्याला मरणाची भूक आहे त्याला खायला नाही. गरीब 5 किलोमीटर चालतो पोट भरण्यासाठी, आणि श्रीमंत नाविलाजानं 5 किलोमीटर चालतो वाढलेलं पोट कमी करण्यासाठी. गरीब 5 किलोमीटर चालतो भाकरी कमवण्यासाठी, आणि श्रीमंत नाविलाजानं 5 किलोमीटर चालतो खाल्लेली भाकरी पचवण्यासाठी. म्हणजे ज्याला 100 किलोचं पोतं उचलता येतं त्याला 100 किलोचं पोतं खरेदी करता येत नाही. आणि ज्याला 100 किलोचं पोतं खरेदी करता येतं त्याला 100 किलोचं पोतं उचलता येत नाही. म्हणजे कसं? ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही. आणि काय जणांना गुंठा जमीन नाही, 11 पोरं, झोपायला जागा नाही. म्हणजे देव काय कोणाला खाऊ देत नाही. म्हणून तर जनाबाई म्हणतात, देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्रे तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंदधारा तुझा दरबार, धुंदधारा तुझा दरबार, कीर्तिवंताचा अपमान केला, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. ओ देवा धुंद झाला तुझा. म्हणजे ज्यानी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं काय झालं? वाटोळं झालं. मग आता आपण माळ काय